हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई. सॉरी हा, जरा मी फोन उशिरा उचलला. नाही नाही, नो प्रॉब्लेम. हा. म्हटलं जेवण वगैरे चालू असेल. नाही 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 नाही, एक महत्वाचा फोन चालू होता ऑफिसचा. ओके ओके. हा. आणि मग हम्म. जेवण आमचं लवकर होतं, पण ते कसं ऑफिसचा फोन होता ना आणि तो व्हॉट्सअप कॉल केलेला होता, तर म्हणून मग ओके ओके. सध्या मी म्हटलं आता ते ह्याच नंबरवर आहे ना, ऑफिसचा नंबर आहे ना माझा प्रॉपरली. हो हो हो. हा 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 हा. ओके ओके. हा हा. दोन्ही सेम नंबर. हो, हा. काय बाकी अनुभव कशी आहे आला तब्येत आता? वगैरे? तब्येत छान. ते थोडीशी मध्ये अच्छा. जरा इकडे ना मुंबईमध्ये चिकनगुन्याची खूप साथ आलेली आहे. अरे बापरे, हो का? पाऊस हो. पण खूप पडतोय ना? पाऊस पण खूप आहे इथे महाराष्ट्रात. सगळं बिघडलंय. तुमच्याकडे कसं आहे हो ना, सगळं? यावेळेस इथे नाही. इथे आता सध्या समरच चालू आहे, उन्हाळा आहे. अच्छा अच्छा. थोडं हळूहळू थंडी सुरू होईल अच्छा अच्छा. नोव्हेंबर महिन्यात. हा. पिल्लं फार गोड आहेत हं तुमची पिल्लं. ते स्टेटसवर बघितलं ना. हा, त्या दिवशी बघितलं ना मी. मला फारच हा ना. आवडलं. हा. हो, त्यांना पण तो हे नवरात्रीच्या कलरचे ड्रेस घालते. अच्छा. हो का? तेवढं तरी बरं. हो. पाहिलं त्या दिवशी मला वाटतं येलो होता ना. त्याच दिवशी येलो होता, बघितलं. हा हो व्हाईट. हो हो. येलो होता, हा. बरोबर. हो, काय आता मला सकाळीच रात्रीच विचारतो, उद्या मम्मी कोणता कलर आहे, कोणता घालायचा. हो. किती छान फोटो ठेवतात ना काढायला. तुम्ही मुलांना, किती छान ठेवतात. असं पाहिजे. सुरुवातीला जरा कंटाळा यायचा. हे काय काय करते, काय कलर सांगते. आता तो स्वतःच विचारतो. किती मस्त, किती मस्त. हो. आता काय अनुभव आला ताई? हा हा, अनुभव आता हा ना, वटपौर्णिमा झाली ना हा हा हा. तेव्हाचाच आहे. अच्छा. हा, म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी वगैरे हा असंच मी म्हणजे आपण कलश ठेवतो देवालयामध्ये, तसं नारळ वगैरे घेऊन हळद कुंकू वगैरे लावून ठेवला मी. हा हा हा. आणि मी नेक्स्ट डे बघते तर ते गायब झालेलं. हळद कुंकू काहीच नव्हतं त्याच्यावर. अय्या. तर मी तर मी म्हटलं असं का म्हणून, कारण नेहमी जेव्हा धुतो आपण, हा. जर आठवड्याला क्लीन्स करतो तेव्हा दिसतं ना, हळद बरोबर कुंकू लावलेलं जे असतं ते तसंच असतं. मग नंतर बरोबर. आपण धुतो ते. हा तर मी म्हटलं असं का, मग परत केलं, ट्राय केलं मी. हा. परत बघते तर परत तसंच ते गायब होतं एकदम. अय्या. तर मी म्हटलं हा हं. तर मी घाबरले ना, म्हटलं असं का म्हणून बरोबर. सगळं ते अंधश्रद्धा आपली येते हो, त्याच्यामध्ये, मन की शेवटी असं का गायब आपलं होतंय. हे मग करते. बरोबर आहे. हो, तर मी जाम घाबरले. हं. मग शेवटी मी केंद्र दादांना फोन केला. हा हा तर मग दादाला मी सांगितलं असं असं होतंय. हा. दादा म्हणे असं नाही व्हायला पाहिजे म्हणे. काही नाही म्हणे असं. म्हटलं मला असं वाटलं असं का दादा बोलतायत, होतंय तर आहे ना, मग असं नाही का बोलतायत. हा हा हा. काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग दादा म्हटले एक काम करा, तू फोटोज पाठव त्याचे, अच्छा. कसं म्हणजे हे होतंय. हं. मग मी नेक्स्ट डेला कुंकू लावलं, तर तो फोटो काढला आणि नंतर थोड्या थोड्या वेळाने 2-2 तासांनी असे फोटोज काढत गेले. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग त्याच्यात मग पाठवले मी दादांना फोटोज. हं. आणि मग परत फोन केला, तर हं. दादांनी बघितलं. हं. म्हणे हो, गायब तर झालेलं दिसतंय. अरे. पण म्हणे पण काही प्रॉब्लेम नाहीये, असं का होतंय? हा म्हटलं काय मलाच कळत नाहीये. हा होतंय तर खरं असं. हा. आणि आधी नाही व्हायचं, मी आत्ताच व्हायला लागले. अरे. मग हो. मग दादाने विचारलं की कुंकू चेंज केलंय का तू? हा हा तर हा. म्हटलं की तर म्हटलं कुंकू चेंज तर केलंय मी, पण थोडे दिवस झाले त्याला आणि तेव्हा तर म्हणजे राहत होतं ते. हा हा हा. तर बरोबर. म्हणे तर म्हणे कुंकू चेंज केला आणि ते त्यांनी फोटो बघितला. म्हणजे नारळ खूप ओला पण झाला नाहीये. हा तर हा. मग मे बी त्याच्यामुळे ते शोषून घेतंय. अच्छा. मग तर तेव्हा मला पण थोडा डाऊट आला की मे बी ते कुंकू पण थोडं ड्राय असतं. म्हणजे ते कुंकू ड्राय आहे. नंतर ते मला म्हणाले की एक काम कर, ते पाण्यामध्ये भिजून लाग कुंकू. हा 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 मग हा बघ जातंय का. हा. मग मी तसं केलं.
हा. तर तेव्हा नाही गेलं ते. अच्छा. बघा, हा म्हणजे दादांना आतून हा संकेत मिळत होते की काहीच वाईट नाहीये, मग असं हो का हो होतंय, हा चुकीचं तर काही असं नाहीये, मग नाही. असं का होतंय. पण बघा दादांनी कसं व्यवस्थित शोधून काढलं. हो अं, त्यासाठीच मला हा अनुभव शेअर करायचा होता की हो. दादा म्हणजे फक्त अध्यात्म किंवा अंधश्रद्धा नाहीये. त्यांनी हा. त्याचं मला सायंटिफिक रिझन दिलं की त्याच्यामागे काय कारण आहे. आणि असं नाही की आधी मला वेगळं सांगितलं नंतर वेगळं सांगितलं असं पण नाही झालं. असं ते पण नाही. सुरुवातीपासून मला तेच बोलत होते की हा. बाबा काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. हा. मग मला पण कळालं की याच्या मागे म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे असं काही होण्यामागे अंधश्रद्धा नसते. नसते, खरंय. पण त्याच्या त्यांना मागे बघा हा कसं आतून संकेत मिळत होते ना की वाईट तर हो काहीच हो हो नाहीये, मग असं का होतं, हा मग असं करून बघ, तसं करून बघ. किती म्हणजे करून बघ हो. बघा ना, किती छान ना दादा. खरंच कौतुक हा आहे ते किती दादांचं. परफेक्ट सांगितलं की कुंकू ड्राय आहे हा. आणि पाण्यात हे करून घ्या मग चेक कर. मग ते बघा. केल्यावर खरंच राहिलं ते. हा, म्हणजे किती सुंदर. हा म्हणजे मनातली आणि भीती त्यांना फार वाईट असते. आणि खूप त्याचा त्रास होतो ऍक्च्युली. हम्म. म्हणजे काही नसताना पण खूप त्रास होतो. अगदी अगदी असं काही खरंय. झालं तर. बरोबर आहे. किती हो सुंदर अनुभव आणि आहे. हा. हा मी तेच म्हणते म्हणजे अं, मी दादांबरोबर त्याच्या आधी पण काही महिन्यापूर्वी एका विषयावर बोलले. हा हा. जवळजवळ म्हणजे अर्धा पाऊण तास आम्ही बोलत होतो. अरे बापरे. आणि फुल टाइम दादांनी मला फुल लाईक त्या गोष्टीवर सायंटिफिक लेक्चर दिलं की अरे याच्या वा. मागे सायन्स काय आहे. बघा. हा विज्ञान काय सांगतं म्हणजे असं ते फक्त ते त्यांना अध्यात्म माहिती असं नाहीये. त्यांना खूप सायन्स माहिती आहे. खूप सायन्स या मिळते. म्हणजे हो. मला असं म्हणजे एवढं शिकून पण माहित नाहीये तेवढं त्यांना माहित आहे खूपच. खरंय नाही खरंय. सिरियसली ते तेव्हा मला आणि तेच म्हणजे ज्यांना दादांचं असं आहे सेवेकरांना ना, म्हणजे आहे त्यात तुम्ही समाधानी पण. आणि चुकीच्या मार्गावर जो कोणी असेल त्याला स्ट्रिक्टली ते सांगतात की तुझं काम होणार नाही, हे चुकीचा मार्ग आहे हो हो आणि स्वामी हे स्वीकारत नाही. म्हणजे इतके स्ट्रिक्टली बोलतात. आणि हे मी जेव्हा कॉन्फरन्सवर घेतलेलं आहे काही लोकांना, ते मी ऐकलेलं पण आहे त्यांचं. हो ना हा. नाही खरंच. ग्रेट आहेत, आणि ग्रेट आहेत केंद्रे दादा. परफेक्ट सांगतात ते उगाच हम्म. काही जसं हम्म. जे आहे ते सांगतात. अगदी. अजून काय बाकी. तर त्याच्या पुढचा कंटिन्युएशन मध्ये अनुभव आहे. नाही, तर सुंदरच मग आहे. हा तर दादांनी बघितलं म्हणे तुझ्या नारळाला तर शेंडी नाहीये. ओ. म्हटलं हो कारण इथे शेंडीवाले नारळ मिळत नाही कॅलिफोर्नियामध्ये. नाही. सगळे नारळ फुल नाही ना अरे बापरे. भरून आलेले असतात. अरे बापरे. हो कमाल तर कमाल आहे. म्हटलं दादा इथे असंच मिळतं म्हटलं. मी ना खूप इंडियन स्टोअर बघितली इथे. हा तर हा. सुरुवातीला मी आल्याला जेव्हा स्थापना केली ना तेव्हाच दादा बोलले शेंडी नाहीये. म्हटलं इथे मिळतच नाहीये. तेव्हा दादा म्हणाले की जाऊ दे आता नाही मिळत तर काय करणार ना जसं देते बरोबर तसं आपल्याला लावावं लागेल. तसं बरोबर. करून मी केली स्थापना. मग ते पण दादांना आठवलं की मागच्या वेळेस ती मला बोललेली की नाहीये म्हणून. हा. पण म्हणे शेंडी नसली म्हणजे शेंडीशिवाय त्या कलशाला देवीचं रूप प्राप्त होत नाही. हा हा हा. हा म्हटलं मग आता काय करणार. म्हणे तू तो नारळ दही भाताचा नैवेद्य दाखवून नारळ विसर्जन कर अच्छा. आणि त्याच्या जागी विडा आणि सुपारी ठेव आणि त्याला कलश म्हणून तू त्याची पूजा करू शकते. असं पण चालतं म्हणे. ओ. हे पण आता म्हणजे हो खूप छान माहिती दिली ताई. म्हणजे सगळे आपल्या सेवेकऱ्यांना पण ते भरपूर आहेत ना आपले फॉरेनमध्ये सेवेकरी, हो 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 सगळ्यांपर्यंत हा मेसेज जाईल. खूप छान सांगितले हे केंद्रे दादा तुम्ही. आणि हो ते तुमच्या मार्फत पोहोचेल आता सगळ्यांकडे. ते पण म्हणजे इथे सगळ्या स्टेट्समध्ये असं नाहीये. अच्छा कॅलिफोर्नियामध्ये आधी जिथे मी राहत होते तिथे मिळत होता तसा नारळ. अच्छा इथे अच्छा नाही अच्छा. मिळत आहे. ओके, असं आहे का, तरी म्हणजे खूप प्रत्येक शोधलं पण अच्छा. हां हां स्टेट्सचे लॉज असतात वेगवेगळे रूल्स असतात त्यांचे. रूल्स असतात आपल्याकडे बरोबर. कसं सगळीकडे पूर्ण देशाचा एक रूल असतो तसं इथे स्टेट वाईज रूल्स असतात. अरे बापरे. तर हां
मी असं शोधले खूप सुरुवातीला आणि शेवटी मग मी एका ओनरला विचारले, म्हटलं नारळ असं शेंडीवाला कुठे मिळेल मला. तर ते म्हणे तुला इथे कॅलिफोर्नियामध्ये कुठेच नाही मिळणार, कारण त्यांचं 2 रिझन्स आहेत की लाईक ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस होते त्याने. अच्छा. शेंडीमुळे वजन वाढतं ना, वजन वाढतं, अगदी त्यामुळे ते बरोबर. कॉस्ट वाढतं. आणि आणि इथे नारळ येतात दुसऱ्या देशामधून, मेक्सिको, अच्छा थायलंड, अच्छा इंडोनेशिया अच्छा वगैरे. अच्छा, हा हा हा. हा, ती बरोबर. कॉस्ट कमी करायला म्हणून ते नारळावरचे सगळे केस काढून मग तसं बापरे, नारळ हे करतात. किती हम्म. बारीक बारीक गोष्टींवर चालतं हं व्यवहार. बारीक गोष्टी. हो, आणि प्लस हे पण म्हणजे ते पेस्ट कंट्रोल म्हणून पण, जर त्याच्यामुळे दुसऱ्या प्लांट्सला काही हार्म नाही व्हायला पाहिजे म्हणून अच्छा अच्छा ते अच्छा. पण एक रिझन. बापरे, त्याच्यामुळे तसं येतं. हो. किती तुमच्यामुळे छान छान माहिती कळतं हो ताई आम्हाला. हो ना, इथे म्हणजे खरंच फरक पडतो ना हो इंडिया आणि हो, इथे. खूप फरक पडतो अगदी. हो. खूप छान ताई. मी शेअर करते तर हं मी ना मग, हां. नाही थांबा, अनुभव बाकी आहे अजून. अच्छा अच्छा, बरं सांगा. मेन अनुभव. हा. अच्छा, हां हां. हा, तर काय झालं, मग मी ते विडा विसर्जन केलं, विडा सुपारी ठेवली, त्याची पूजा केली मी. पण ते कुठेतरी असं वाटत होतं ना की कलश नाहीये. जर हां, म्हणजे देवाच्या मध्ये कलश असेल तर वेगळंच दिसतं ना. मनाला एक वेगळं आणि फिलिंग येतं. वेगळं समाधान मिळतं. आणि ते रोज जी धुवायची सवय असते आपल्याला, पाणी बरोबर. भरायचं वगैरे. हां हां. आणि सुपारी तर छोटीशी, ती दिसत पण नाही देवामध्ये, एका कोपऱ्यात ना. तर ते बरोबर. मला कुठेतरी फील होत होतं की असं का म्हणून. खटकत होतं मग ते असं. स्वामींना म्हटलं, हं. हा स्वामींना म्हटलं, मला काही करून शेंडीवाला नारळ द्या तुम्ही इकडे. अरे बापरे. तर त्याला पण प्रार्थना केली. हो, मला काही करून पाहिजे नारळ, हां कसाही करून मला आणून द्या इथे. तर म्हटलं कसा येईल आता. हां. म्हटलं एक तर मला दुसऱ्या स्टेट मधून कुरिअर करावा लागेल जिथे आधी आम्ही राहत होतो. बरोबर. हां. एक ते ऑप्शन आहे, पण माहित नाही आता कुरिअरची कॉस्ट पण एवढी असेल. माझा नवरा म्हणे काय हे असं करते उगाचच. हां. आणि नारळ कुरिअर होतो की ते पण माहित नाही, कारण पेरिशेबल आयटम्स माहित नाही, अलाव नाही करत ना ते, म्हणजे खराब हां. होण्यासारखे आहेत. बरोबर. हां. मग आणि दुसरं ऑप्शन, जेव्हा मी इंडियाला येणार तेव्हा म्हटलं आपण भरपूर नारळ घेऊन येऊ शेंडीवाले. ते एक ऑप्शन मी ठेवलं. हां. म्हटलं तर तेव्हाचं तेव्हा बघू. आणि मग त्याच्यानंतर ना थोडे दिवसांनी आम्ही कॅनडाला फिरायला म्हणून गेलो. हं. आणि तिथे उतरल्यावर म्हटलं एक इंडियन ग्रॉसरी स्टोअर मध्ये जाऊन काहीतरी मुलांना स्नॅक्स वगैरे घेऊ आपण खायला, हां हां हां. म्हणून मी तिकडे गेले. हां. आणि जसं मी स्टोअर मध्ये एंटर केलं, हां. तसा एक मोठा बॉक्स आणि नारळाने भरलेला, आणि त्याच्यात सगळे शेंडीवाले नारळ होते. वॉव. कमाल हो. कमाल. बापरे, हो बघा. ना. हो, म्हणजे आणि मी पटापट कॅलिफोर्नियाला. 4 नारळ. हां. हा, म्हणजे त्या साईडला बोला तिकडे ना. मिळालं तुम्हाला. कॅनडाला मिळाले. प्रत्येक कॅनडाला हो, तिथेच म्हणते तिकडे. कमालच आहे. तिथे मिळालं. हं हं आणि हं. मी ते दिसलं तर मी पटापट 4 नारळ टाकले ट्रॉलीमध्ये. आणि नंतर माझा नवरा आला, म्हणे हे नारळ काय, नारळ कशाला घेतले तू, फिरायला इथे आलो. आणि म्हटलं अरे असं आपल्याकडे नाही मिळत असे शेंडीवाले नारळ, म्हणून मी घेतलेत. म्हणे पण 4 काय, म्हणजे आपल्या बॅगा ऑलरेडी फुल आहेत, तिथून परत आपण काहीतरी घेऊन जाणार, बिलकुल हे नारळ म्हणे मी घेऊन जात नाहीये तिकडे घरी. म्हटलं तर म्हटलं 4 नाही तर 1 तरी मी घेतेच आहे. तर म्हणे काय वेळ लागले का तुला, असं कोणी नारळ घेऊन जातं का. आणि म्हणे अलाव तरी करतील का नारळ घेऊन जायला. एअरपोर्टवर. हां. म्हटलं ठीक आहे, बरोबर पकडलं तर, म्हटलं ठीक आहे, पकडलं तर जास्तीत जास्त काय काढून टाकतील ना. बरोबर जर आहे. हां. नाही पकडलं तर येईल नारळ घरी ना. म्हटलं बरोबर. ठीक आहे, काढला तर काढला. हां. पण तसं काही झालं नाही. आणि मी घेऊन आले नारळ तो घरी. अरे वा. आणि हो, आणि मी त्याची परत कॉलेज स्थापना केली. तेव्हा मला आठवलं की, म्हणजे एवढ्या वेळात मला एवढं काही आठवलं नव्हतं. तेव्हा मला आठवलं की मी स्वामींना बोललेले की मला काही करून शेंडीवाला ए, नारळ द्या. अरे तर वा. स्वामींनी म्हणजे कुठे इच्छा पूर्ण केली. पूर्ण या केली. देशात एका दुसऱ्या देशात जाऊन मला तो नारळ मिळाला. मिळाला. म्हणजे स्वामी किती हा. आपल्या बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवतात बघा.
आणि त्यावेळेला ते अगदी व्हेरी व्हेरी तुमच्या गुड. समोर आलं, लगेच क्लिक झालं आणि ते तुम्हाला आणता हो पण ना. आलं. किती मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या या. त्या गोष्टी हो म्हणजे आपण किती जसं बघायला गेलं तर खूप छोटी गोष्ट आहे. पण ती हा, इच्छा पूर्ण केली. बरोबर. कुठल्या कुठे आणि म्हणजे मी इमॅजिन पण नसेल केली की दुसरीकडे कुठे जाऊन मला नारळ मिळेल म्हणून. हो ना, हो ना. किती छान तर ती ताई. इच्छा तुम्ही ती पूर्ण केली. हम्म. आणि मग तुम्ही घरात मराठी बोलता का ताई? हो, हो. घरात हा. पूर्ण मराठीत. कारण ना नाही बोललं ना तर ही मुलं पण त्यांचं ऑलरेडी स्टार्ट होतं इंग्लिश बोलायला. तर हा. सारखं सारखं त्यांना सांगावं लागतं. अच्छा. मी तेच म्हटलं माझा मोठा कारण मुलगा फुल हा, त्याला येतं मराठी? हा तो फ्लुएंट मराठी बोलतो. अरे वा. कारण हा त्याचं काय झालं तो 3 वर्षापर्यंत तो घरी होता. त्याला सांभाळायला 2 वर्ष नानी होती. अच्छा, त्यामुळे अच्छा. तो 3 वर्षापर्यंत कसं बोलायला शिकतात मुलं. बरोबर, त्यामुळे बरोबर. तो हा त्याच्यानंतर मग तो डे केअरला जायला लागला हा. आणि मग थोडं इंग्लिश सुरू जर आम्ही मराठी बोललो तर तो इंग्लिश बोलायचा. मग मी अरे. त्याला सांगायचे हा तू हा. ट्रान्सलेट कर ट्रान्सलेट हा? असं करून करून तो आता खूप छान बोलतो मराठी. किती त्यामुळे छान केलं ताई. मध्ये हो हो कोणाशी बोलायला प्रॉब्लेम नाही येत त्याला आता. मस्त, म्हणजे मस्त. जसं आता आजी आजोबा आहेत हा. गावी काही लोक असतात त्यांच्याशी बरोबर. बोलायला. नाहीतर इथल्या लोकांना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे आजी आजोबा येतात इथे हा, पण हा. ते म्हणजे आमचं काही कम्युनिकेशन होतच नाही ना. कारण बरोबर आहे. मुलांना आमची भाषा कळत नाही. हो. त्यांची आम्हाला नाही कळत. नाही, मराठी आता शिकवलंच तो पाहिजे तिकडे. खरं आहे. हो आता माझी लहान मुलगी पण तिला मध्ये तिला लवकर टाकलं ऍक्च्युली त्यामुळे तिचं सुरू झालेलं इंग्लिश. तिला अच्छा. पण सारखं मराठी मराठी बोल बोल. तर मला. माझा मुलगा तेव्हा इंग्लिश बोलतो ना कधीतरी हा. तर ती सांगते दादा मराठी मराठी. अरे वा. तर त्याला सांगते हो मराठी बोल. किती मस्त. तर त्याचं नकळत होऊन जातं. म्हणजे जरी आपण मराठीत प्रश्न विचारला ना ते रिस्पॉन्ड इंग्लिशमध्ये करतात. तो अच्छा. प्रॉब्लेम होतो. हो ते का. हं. बापरे. ते सारखं सुरुवातीला सांगून सांगून एकदा हम्म. यायला लागलं ना फुल 4 वर्षापर्यंत हा, मग मग काय नाही उतरत. टेन्शन नाही. अगदी बरोबर आहे, अगदी मग बरोबर टेन्शन आहे. नाही. खरंय, हां, तर खरंय. ते मी फुल ट्राय करते आता. मस्त, मस्त. ते तुम्ही मराठी इतक्या छान बोलता. म्हटलं यांच्या मुलांना येत असेल की नाही मराठी, हा मला प्रश्नच होता कधीचा. बरं झालं आज मी हो, क्लिअर हो. केलं ते. नाही, नाही येतं. ते मी खूप म्हणजे मेहनत घेतली त्यासाठी. हा. पण एकदा आलं की आता विसरणार नाही. एकदा बरोबर. नाही आलं ना मग तो शक्यच नाही. मग तर मुलं मोठी होत जातात. हो, मग एकदा नाही स्कूल आपण सुरू त्यांना हे झालं की करता येत, काही चेंज करता येत नाही. नाही करता येत. अगदी, हो. अगदी. खरंय. खूप छान. अजून एक हा, सांगा, सांगा. अनुभव सांगायचा होता. हा. हां. तर मध्ये एकदा ताईंचा अनुभव होता. ते थंबनेल्स होते ना, की सासू-सासऱ्यांची नणंदेची खूप हा, भांडण हा, हा, करायची. हा. हा. आठवतंय? हो, हो, हो. हां बरोबर. आणि म्हणजे काहीतरी वाईट असते लग्नाच्या आधीपासून हो, हो. त्याचा प्रभाव बरोबर. होता. हो. बरंच जुना आहे मला वाटतं तो अनुभव. ना? मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी एक. आला असं वाटतं. हो का? हो, हो. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. म्हणजे लग्नाच्या आधीपासून त्यांचं तसं होतं पण ते म्हणे ना का लग्न तरी कसं झालं माहित नाही. हो, हो. झालं बरोबर, क्रिश्चियन बरोबर, बरोबर. आलं, आलं लक्षात. हां, हां. विचित्र लग्न. हां, तर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे अ, मला पण सिमिलर एक्सपिरियन्स आला त्याचा, हां, हां, हां. की मला ना आमचा रिलेटिव्ह आहे. तो हां. आता नाही आहे, एक्सपायर झाला. हां, हां. पण ती व्यक्ती माझ्या स्वप्नात यायची. म्हणजे पहिल्यांदा मला एक स्वप्न पडलं हं. आणि ती व्यक्ती मला फोन फोन करून सांगते, की हां. "तू इकडे ये म्हणून, तू माझ्याकडे ये म्हणून." अरे, अरे! हां, हां. तर हो आणि मी एवढे घाबरले त्या स्वप्नावरून. मी अरे म्हटलं बापरे! ही व्यक्ती तर गेली आहे हां. आणि ही मला का बोलवते, तू इकडे ये, इकडे ये. अरे बापरे! हं. आणि माझी बहीण पण तिकडे आहे, तर ती म्हणते, "तू नको जाऊ" म्हणून. हां, अगं असं. बापरे! हां, हां, हां. तर मी जाम घाबरले त्या स्वप्नामुळे आणि मला खूप टेन्शन आलं. हां, हां. तर आणि मग सारखी त्या व्यक्तीची स्वप्न पडत राहिली मला.
आणि मी म्हटलं असं का होतंय, ही का व्यक्ती स्वप्नात येते माझ्या. हा हा हा. तर हा आणि मग शेवटी एक स्वप्न पडलं की ज्याच्यामध्ये मला असं जाणवलं की म्हणजे त्या व्यक्तीला मी आवडते म्हणून. अरे बापरे! हा हा तर हा हा आणि मग मी तुझ्या दादांना फोन केला. हा म्हटलं दादा मला ना असे स्वप्न पडतायत. हा हा आणि ती व्यक्ती म्हणजे शेवटच्या स्वप्नात मला असं दिसलं की हा कदाचित त्या व्यक्तीला मी आवडते म्हणून. हा 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 हा. तर हा आणि मग मी म्हटलं पण ती व्यक्ती नाहीये आता असं ह्या एक्सपायर झाली. जगातच नाहीये. मग हा दादा म्हटले नाही हा. दादा म्हटले मी तुला तेच विचारणार होतो की हा ती व्यक्ती आहे की नाही. हा कारण ही स्वप्न जेव्हा पडतात हा तेव्हा म्हणजे ती व्यक्ती गेलेली असते. हा. पण त्यांचा आत्मा तृप्त नसतो म्हणे. अच्छा. आणि हा हो आत्मा तृप्त नसतो आणि आणि त्या व्यक्तीला तू आवडत होती. अरे म्हटलं शक्यच नाही म्हटलं ती व्यक्ती माझ्या खूप मोठी आहे म्हटलं जवळजवळ हा. 15-20 वर्षांनी मोठी असेल. अरे बापरे! हा हा म्हणे "अरे हा म्हणे काय सांगता तुम्ही असे मी छोटे असो मोठे असो असे कितीतरी लोक असतात म्हणे. बरोबर. आणि त्या व्यक्तीला वाटत असतं की हिच्याशी माझं माझं लग्न झालं असतं तर असं हा त्याची इच्छा होती. बरोबर. आणि म्हणून म्हणून ते तुमच्या स्वप्नात येतात म्हणून. अरे बापरे! अहो मला एवढं म्हणजे मी शॉक झाले म्हटलं असं पण असू शकतं. बाबा. रिलेटिव्ह मधले जवळच आहे. हा हा आणि म्हणजे आपण कधी विचार नाही. हा तेच. झालं काय? हा हा हां. मग तर मग मग दादांनी मला हे दिलं. हा. मग मला ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी असा आपल्याला त्रास देतात. स्वप्नामध्ये बापरे! येऊन किंवा किती हो. म्हणजे कमाल ना. आणि हो ना आणि म्हणजे आपल्या गोष्टी कसं आपण कोणाला सांगू पण नाही शकत. सांगू पण की शकत असं होतंय. नाही आणि असा विचार पण आपल्याला कधी आलेला नसेल की ह्या व्यक्तीच्या मनात असे विचार असतील आपल्याबद्दल. विचार असतील म्हणून हो. आणि मग मी एकदा ना लास्ट टाइम ते मला तू पाठवलं. हा तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय ताई. हॅलो. ब्रेक होतोय आवाज. हॅलो. हा खूप लांबून बोलल्यासारखा आवाज येतोय. खूप लांबून बोलतायत असं वाटतंय. ते इयरफोन्स घेतले ना अच्छा अच्छा अच्छा. हा. त्याच्यामुळे हा हा म्हणूनच कट झाला मगाशी. अच्छा अच्छा. हा. हा तर मी तेच म्हणते म्हणजे असे हे प्रॉब्लेम्स आपण कोणाला म्हणजे सांगू शकत नाही पण त्याचा आपल्याला त्रास होतो जरी ते स्वप्न असेल अगदी तरी त्याचा आपल्याला स्वप्नाचा खूप जास्त त्रास होतो ताई रिअल पेक्षा. हो खरंच रिअल मध्ये ऍक्शन तरी घेऊ शकतो पण या घेऊ स्वप्नावर शकतो काय हो. ऍक्शन घेणार. मग काय बोलले केंद्रे दादा. हा मग त्यांनी मला सेवा दिली करायला. अच्छा. मला वाटतं आठवत नाही एवढं पण तारक मंत्रच होतं वाटतं. हा 11 वेळा आणि असंच होतं काहीतरी सिम्पल होतं. हा. मग ती आणि ते म्हणाले त्या व्यक्तीचा तू डोक्यात विचार नको आणू. अच्छा अच्छा. आणि मग ती सेवा केल्यानंतर माझा तो प्रॉब्लेम म्हणजे स्वप्न ती थांबली माझी. तर बापरे. मी हा अनुभव शेअर करायला थोडं मला हे वाटत होतं. हा. पण मी ह्यासाठी शेअर करते की बऱ्याच इथे काही लोकांना हा त्रास होत असेल. होत असतो बरोबर आहे अगदी. हा तर केंद्रे दादांना कॉन्टॅक्ट करून प्लीज सेवा घ्या आणि तुमचा त्रास सॉल्व्ह होईल तो त्रासातनं प्रॉब्लेम. मुक्त व्हा. बरोबर आहे. हो म्हणजे हा तर खरंच ही म्हणजे गोष्ट म्हणजे टेरिफिक अशा अनुभव आहे खरंय. हा आणि कसं या गोष्टीवर विश्वास पण कदाचित मला हा अनुभव नसता आला तर त्या ताईंच्या अनुभवावर माझा एवढा विश्वास नसता बसला अगदी की अगदी. असं कुठे असतं का वाईट शक्ती म्हणजे अशी त्रास देते का त्या विश्वास नसता बसला. ह्याच्यावरून मला स्वतःला आल्यामुळे मला कळतं की बरोबर असं असतं म्हणून. असतं. खरंय खरंय. तर ज्यांना पण त्रास आहे प्लीज काहीतरी म्हणजे दादांना कॉन्टॅक्ट करून सेवा घेऊन तुम्ही त्याच्यातून कारण हा त्रास भयंकर आहे एकदम म्हणजे अगदी भयंकर कंटिन्युअस आहे. आपण त्याच्यावर विचार करत राहतो आणि सोल्युशन त्याचं काहीच नसतं. खरंय खरंय अगदी. आणि आतल्यात आपल्याला त्याचं टेन्शन वाढत जातं अशा गोष्टींचं.
टेन्शन वाढत जातं. हो. हं. म्हणजे दादांना कॉल केला तेव्हा जरा मला बरं वाटलं. म्हटलं ठीक आहे. खरंय, खरंय. हे तर फार फार हम्म. मोठा म्हणजे तुमचा अनुभव आहे ताई हा. याच्यातनं तर कितीतरी ताईंना म्हणजे ह्या अशा गोष्टींमधनं मुक्तता मिळेल. आणि आणि हॅलो. खूप काही लोकांना हा त्रास असणारच आहे. असणारच आहे. खरंय, खरंय. आणि संघटनेला केली जॉईंट पण हो. फॅमिलीत असतात किंवा काय, अशा लोकांना तर फार असतं आणि. फार असतो. हो हो. हं. कोण आपल्याबद्दल कसा विचार करतोय आपण नाही सांगू शकत. नाही कोणाच्या मनातलं आपण ओळखूच शकत नाही ना त्यावेळेला. ओळखूच नाही शकत. हो. हो ना. ते बरोबर आहे. खूप छान मी ना ताई. हे अनुभव सांगू की नको काय मला कळत नव्हतं. पण नाही, नाही नंतर म्हटलं बरं झालं कदाचित ताई. दुसऱ्यांना हेल्प होईल. अगदी, हा. अगदी. खरंय, खरंय. खूप छान ताई. हो. मी शेअर करते हे हो. सगळं. हं, हो श्री हो स्वामी हो समर्थ चालेल. ताई. थँक्यू. अजून काही शेअर करायचंय का? अजून एकदम छोटंसं आहे. हां, सांगा, सांगा. एका मिनिटाचं आहे. हां. ऍक्च्युली मला दिव्यामध्ये ना चंद्रकोर किंवा फुल येतं ना, हां, हां, हां. तर ना माझे बरेच दिवस काहीच आलं नव्हतं. अच्छा. तर त्या दिवशी मी काहीतरी स्वामींना बोलले, मला आठवत नाही ऍक्च्युली मी काय बोलले. हां, पण हां. मी काहीतरी बोलले, म्हटलं हे जर असेल तर तुम्ही प्लीज आज मला चंद्रकोर दाखवा. अच्छा. ना हां, हा. हां. तर मी सारखं बघते, सारखं चेक करते दिवा हां. की चंद्रकोर आली का आली का. तर हां. संध्याकाळपर्यंत तर काही नाही. म्हटलं जाऊ दे नाही आता येणार. आणि नंतर दिवा विझला पण. अच्छा. हां. आणि दुसऱ्या दिवशी परत लावायला घेतला तेव्हा चंद्रकोर मस्त आलेली. तिची मी काजळी होती. ओह! म्हणजे मला तो फोटो पाठवा ताई. हा पाठवते. हां, मी काढला काजळ फोटो असेल तर. त्याचा. आणि ना तुमचं त्या हा. आधीच्या कलशाचा पण पाठवा आणि हा नंतर भरलेल्या कलशाचा पण पाठवा. हां? हो पाठवते हो, पाठवते. जे दादांना पाठवलं होतं ते. हां? हो हो पाठवते. दोन्ही आमच्या पाठवते. आपल्याला इथे आपल्या इंडियातल्या पण सेवेकऱ्यांना कळू देत ना सगळं तिकडचं. हो हो. चालेल नक्की पाठवते. हां, चालेल ताई. हां, श्री ओके. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.